शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या 3 तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एक्सप्रेसवेवरील पुणे लेन 32 तास बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. MSRD आणि IRB कडून कुठल्याही प्रकारची मदत किंवा सुविधा प्रवाशांना देण्यात आली नाही. उलट त्याच प्रवाशांकडून टोल वसुली केली आहे. केलेली टोल वसुली लवकरात लवकर प्रवाशांना परत करावी व एक्सप्रेसवेवर प्रवाशांना सुविधा द्याव्यात अशी मागणी मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आरिफ शेख यांनी केली असून IRB प्रशासनाला निवेदन दिले आहे. जर का घेतलेले टोलचे पैसे परत दिले नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचेही यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. पाहायला गेलं तर तब्बल 32 तास वाहतूक कोंडीमध्ये प्रवासी वाहने अडकून पडली होती. यामध्ये वयोवृद्ध, गरोदर महिला, लहान मुलांसह अन्य हजारो नागरिक अडकल्याने कोणत्याही प्रकारे सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्गाला हाल सहन करावे लागले होते. तरी IRBच्या टोल नाक्यावर टोल वसूल करण्यात आला असून कोणतीही सुविधा न देता टोल वसुली कशी काय केली याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पाटील, प्रदीप वाघमारे, माऊली थोरवे, अभिषेक दर्गे, महेश सोगे यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते यावेळी IRBच्या अधिकारी वर्गाला भेटले असून मनसेने आक्रमक भूमिका घेत जाब विचारलाय. यावेळी निवेदन देत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आचारसंहितेमुळे 13 फेब्रुवारीला यावर बैठक घेण्याचे आश्वासन IRB कडून देण्यात आले आहे. एक्सप्रेसवेवर सुविधा निर्माण केला नाहीत तर मनसे स्टाईलने खटखटाळ करून टोल नाका बंद केला जाईल असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. साहेबांनी काल जे आहे ट्विट पण केलेलं आहे आणि सांगितलं पण आहे, प्रशासनाला पण ज्या पण विचारलेलं आहे त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं आहे की जे टोल वसुली केलेली आहे पहिला तर त्या ठिकाणी जे टोल वसुली कार मालकाला ते टोल परत करण्यात यावं. अन्यथा जर हे करत नसाल आणि जे सुखसुविधा द्यायला पाहिजे होती 32 तास या ठिकाणी लोक अडकलेली होती आणि वाहतूकची पूर्ण कोंडी झाली होती, तर कुठल्याही प्रशासनाकडून कुठलाही किंवा या टोलच्या मार्फत कुठलाही मदत त्या ठिकाणी भेटली नव्हती. त्यासाठी साहेबांनी आदेशानुसार आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ आता MSRDC सोबत एक बैठक लागणार आहे 11 तारखेच्या नंतर 12-13 तारखेला. त्या दिवशी आम्ही ही मागणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे टोलचे जे पैसे आहेत ते परत करावं, अन्यथा सुखसुविधा द्यावं आणि नसेल तर टोल बंद करावं. हे 13 तारखेच्या किंवा 12 तारखेला जे मीटिंग असणार त्या दिवशी झालं तर ठीक, नसेल तर टोल तर 100% बंद करू आणि मनसे स्टाईलने खडखड्डा केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही, एवढा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.